पाणी शिरलं शेणे महाराज प्रसाद घेता का खायला ती आता येतील का चालत लवकर एवढा येतील तर कुठं जातील काका बेलपान घेऊ की चला चला लवकर लागा. किती गर्दी आहे तरी आज गर्दी नाही चला 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 आणि बरं का पाटील हा बोला की दर्शन घेऊन सगळी एका जागेवर या हो चालेल नाहीतर इकडे तिकडे जाताल ती राहिलेली दोघं कधी यायची चला येतील कधी यायची येतील त्यावेळी येतील आपलं तर दर्शन होईल काय प्रसन्न वाटतं राव देवळात आल्यावर इथं प्रिन्स दादा बोला की काय मस्त दर्शन झालं राव काकांमुळे झालं काकांमुळे ही योगला आला बघा तर काय प्रशस्त वाटतंय मंदिर किती प्रसन्न वाटायला लागलं एकच नंबर शंभू महादेव इकडे काय शेंडे महाराज अहो काय सांगायचं तुम्हाला काकांना मला गाडीत बसून द्या ना तुमचे म्हणलं उतरा गाडीत ना तुम्ही सुद्धा तुमचे विश्वासावर आम्ही आलो तुम्हीच आम्हाला सोडून आलाय अहो परत गाडीत न उतरून द्या ना गाडी पाहिजे होती का नाही बापजीला आणि तानाबाला सोडले ना माझा मी बी त्यांच्या बरोबर येतो कसं लपतंय गाडी थांबवली नाही त्यांनी जाऊ दे आलो आम्ही दर्शन असू दे लपू दे आता बघू बघू परत ह्याच्यामुळे तर तुम्हाला अंदाज येईल आलो आम्ही पाया पडून आलो. चल इकडून या हर गाडीला. महादेव लवकर या दर्शन करून या लवकर. मग काय जिरो दे जरा फुकट अहो आपलीच माणसं आहेत ते असं काय करताय चला बाबा टावर वर कोण चढलंय बंडा आहे ना तो बंडा कुठे गेला रेंज नाही म्हणून बंडा बिंडा गेला का वर बघा नीट बंडा दिसतोय बंडा अरे खाली उतर मग अशी झाडावर चढलाय का आता काय टावर वर गेला का रेंज साठी रास्ता कसला मोबाईल आहे ह्याचा अरे उतर खाली आला ते गाडी चला काय येडाचा बाजार आहे ते बंडा पेढे 100 रुपये पावशेर ही कसं टन आहेत टन असते होय राव पावशेर वगैरे मागायचं का टन टन नाही राव पावशेर काय भाव सांगायचं पिस्टला देखील राव काहीतरी थोडं खायला खायला देणार की राव खायला काय पैसे तसं लागतात तुम्हाला कळू द्या सगळ्यांना 5-5 पेढ दे की टेस्टला विकावं लागतं काय एका पेढ्यात कशी टेस्ट बघायची राव आता एक दिला की खायला तेवढा काय किती लागतो तेव्हा तेवढाच लागतो चांगले आहेत बरं का हा तुम्ही एक काम करा घ्या सगळे त्यांनी एक पावशेर घ्या ठीक आहे पावशेर बरं पैसे कधी द्यायचं पैसे आता द्यायचं कधी द्यायचं काय राव आम्ही नेहमी येते का राव नाही मिळालेलं माणसाला कसं द्यायचं पुढे बांधा पावशेर पावशेरचं 10 हे करा पॅक करा 10 बांधा पटा कसं देणार घेणार पण काय बोलताना का नाही काय तुमचा भाव आता काय म्हणताय 100 रुपये पावशेर आहे. द्या हे पावशेरचं 10 पॅक द्या सगळ्यांना एक काय पैसे काय द्या सगळ्यांना थोडं पैसे काका देणार आहेत होय काका देणार आहेत. पैसे काका देणार काका पैसे देऊ काका पैशात बघा पैसे माझं कुठे पडले राव हे आता ही नाटक का म्हणजे आता तुमच्या आलं की पैसे पडलं का अहो खरंच नाही किचत मागच्या पैकीच नाही बघा ना माझ्या त्या राव ह्यांना टाइम नसतोय लई आयला अवघडच आहे काकाचा आता गाडीत काय करायचं बघा पैशाचं बघा काय असेल ते हो, घ्या. हे घ्या हा. पैसे घ्या हे बी आणखी जरा दम पडलं ते आले का बघा आलं का हा ठीक आहे ओके येऊ का चालते का राव माझं 15,000 रुपये नाही पैसे नाही राव इथं आता सगळं बघितलं खाली बी वाकून बघितलं काय कुठं काय दिसत नाही पैसे राव केलं आता ही सगळं कसं काय काय अवघड काम झाले लय बेकार परिस्थिती झाली माझे तर माझं तर रुपया राहिला नाही राव आता अवघडच आहे. परसा तरी घेतला का नाही अहो काय तानाजीला सगळा कोटानं होऊन बसला ही काकाचं 10,000 कुठं पडलं काय कळा नाही काय करायचं आता अवघड परिस्थिती या बेकार झालं सगळं पैसे माझं सगळं पडलं लगा आपल्याला चालत यायला लावलं त्यांनी नीतीचं बी काही नियम असतात पडलं का नाही पैसे अंगलट आला आता खेळ. चांगलं ना खेळायला पण आता मी बंडाकडे बघतो हा आता माझ्या डोक्यानं चालायचं सगळ्यांनी चालतंय ठीक आहे बघू या बंडा अरे हो का आला इकडून गेला होता अरे कुठे गेलता त्या टावर चढलो तर रेंजच नाही
रेंजच मिळालं इकडे शिंगणापूरला आलो रेंजच नाही काय व्हायचं तो हाणायला पाहिजे टावर वर गेलाय रे त्यावरून ना मास्तर हाकून मारतो एखाद दिवशी का तू चंद्राची तसंच करायला लागलं रेंजच नाही तर मी सांगतो ते ऐक आता काय झालं तू बस फक्त झालं काय हे बघ त्या काक्याचं पैसे कुठेतरी पडलं हा? बरोबर आहे काय होतो काय आता हितनं पुढं मी जसं सांगतोय आणि तुला जर गाडीचं भाडं जर पाहिजे असेल काय तर मी सांगतोय तसं ऐकायचं बरोबर आहे तुला तुझ्या मालकाला गाडीचं भाडं द्यायचंय का हा, ना द्यायचं. हा? मग मी सांगतोय तसं त्या पद्धतीने झालं 100%. पाहिजे. चल बस गाडीत बरं काक्याला मग आता बघतो काक्याचं बघू काय आता करायचं. सुटीच नाही त्याला तर बाबा माझं डोकं चाललं कुठे काक्या तू? काक्या कुठे बघू काय करायचं ते करू काक्याला बी गाडी घ्यायचंय तू चल तर आता हम करे सो कायदा ओके ओके आता सुटीच नाही त्या काक्याला पण हो तानाजीराव चला हे कुठे बसाय ए, कुठे आहे देवा गाडीत बसतोय आणि काय अरे करू? चल मागे चला चल मागे पाठी मागे या मागे मागच्या सीटाव माग डायरेक्ट मागच्या सीटाव बघून घे ना तो माग बस आता डोकं आला तो काय का माग घ्या ह्यांना माग टाका तिकीट चला तिकीट 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 बॅक साइड चला डिक्कीत बसा डिक्कीत काय झालं त्याला दाखवतो या काय काल हिसका गावात गेले आपले बाजूला काय तर उगा मध्ये मध्ये करतोय बघतो रे या काय काला बघतो गावात गेले. बघ बघ बाबा दर्शन करा कशाला कचकच करताय काकाला तुम्ही हलका समजताय पण धावतो या काय काल गावातच फक्त जाऊ द्यावं काय 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 मॅटर झालाय काय कळलं ना तुमचं मला काय झालंय माहितीये का प्रिंट झाला माझं पैसे पडल्यात काय बघ मला काय कुठं गावलं नाही पैसे मग काय भानगड झाली काय कळा नाही आणि तानाजीरावच्या डोक्यात काय निघून दिसते बरं का मला ती आता ताप द्यायला सुरुवात त्यांनी केली ते असू द्या काय बी तुम्ही भांडणं करू नका कसं तरी आपल्या घरी जाऊ चला मी भांडणं करणार नाही मध्ये ती काय अंगावर आल्यावर मी काय चुलतो काय तवा हा? काका तरी काय देवाच्या तुम्ही माणसं दारात आहे आलोय आपलं चला नका हे करू. का? नाही काय करणार बघू मी गावात गेलो जातो गुप्तलिंगाचं दर्शन घेऊन बघू जाताना काय असेल ती जाताना देताना काय नाही मी गावात गेलो की मग एका एका हिसका दाखवणार आहे सगळ्यांना तुम्हाला सुद्धा सुखी नाही तर आता आम्ही काय केलंय काका ते धावतो ना गावात गेल्यावर आज तर हिथं काय बोलत नाही अजिबात काका पुढं पाया बिया पडा देवाचं नुसतं फुकट येऊ नका जय शंभू महादेवा पाहुणे तुमची मला तर तुमच्यासारखे दिसते रॉक कलरला तर तुमच्या माझी दाढी केस आहे ती त्याची नाही नाही ती काय हा धरला काक्याला धरला वाटतंय धर भांडणं करताय नाही दिसतंय बाबा काय दिसत काळे यार नुसती यांच्यासारखीच भांडकर भांडखोर नाही काय नाही काय नाही दर बाळा दर बाबाला एखादा बाबाची पाहुणे मला काही करू नका